विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी ग्रीन आर्मी या युट्यूब चॅनलवरती. या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला फक्त महाराष्ट्रातील वनरक्षक वनसेवक असे महाराष्ट्रातील पदांसाठीच व्हिडिओ बघायला भेटतील. त्याचे अपडेट सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटतील. अजूनही तुम्ही वायबीडी ग्रीन आर्मी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारचे अपडेट आमच्याकडून मिस होणार नाही. तर मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रातील रिक्त पदे आहे, वन विभागातील रिक्त पदांची लवकरच पदभरती केली जातील. एवढ्या 4 महिन्यामध्ये ही पदभरती केली जाईल. तर खूप मुलांचा, जी नवीन मुले आहेत त्यांचा प्रश्न आहे की वनरक्षक बद्दल शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे, मेडिकल कशा प्रकारे होते आणि जी वयाची अट आहे याच्यामध्ये वाढ होईल का, तर डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. सोबतच मैदानी चाचणी कशा प्रकारे आहे हे आहे ते देखील सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर महाराष्ट्र वनरक्षक जर तुम्हाला व्हायचं असेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. स्पेशल हा त्याच्यासाठी चॅनल बनवलेला आहे आणि आपला टेलिग्राम ग्रुप देखील स्पेशल आहे वनरक्षक वनसेवक भरतीचा, तो देखील जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता डिटेल्स मध्ये एक एक स्टेप जे आपण सर्व माहिती बघून घेऊयात. आता सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे, मुलांना उत्सुकता असते की बघू शकता वनरक्षक पदाकरिता या ठिकाणी पेमेंट किती असते. तर पदनाम हे वनरक्षकचं बघू शकता गट क मध्ये हे पद येत असतं आणि याचं जे बेसिक आहे S7चं पेमेंट असतं. S7चं पेमेंट असतं हे बघू शकता 21,700 हे बेसिक आहे. तर बेसिक 69,100 पर्यंत जाते आणि अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते देखील लागू होतात. तर स्टार्टिंग पेमेंट ते वनवृत्तानुसार वेगवेगळे असते. तर बघू शकता स्टार्टिंग पेमेंट प्रत्येकाला 32,000 ते 34,000 स्टार्टिंग पेमेंट भेटते. जर तुम्ही पेसामधून भरती झाला तर ते पेमेंट 38,500 प्लस स्टार्टिंग बघायला भेटेल. पेसा म्हणजे फक्त ST चे कॅटेगरी जे तेथील स्थानिक आहे त्यांच्यासाठी असते, हे लक्षात घ्यायचं आहे. तर एवढे पेमेंट तुमचे असेल. याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपण बघू शकता. तर शैक्षणिक पात्रता, तुमचे शिक्षण किती असायला हवे वनरक्षक पदासाठी फॉर्म भरण्यासाठी. तर बघू शकता उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12वी ही विज्ञान, गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट इथे मी तुम्हाला सांगून देतो. तुम्ही या ठिकाणी 12वी पास असणे गरजेचे आहे. सोबतच तुम्हाला 12वी मध्ये विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय तरी असणे गरजेचे आहे. 2 विषय असले तर चांगलंच आहे, परंतु कमीत कमी एक तरी विषय पाहिजे तुम्हाला 12वी मध्ये. कोणकोणता? विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र याच्यापैकी एक विषय असणे गरजेचे आहे. तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल, ST कॅटेगरीचे जर विद्यार्थी असाल तुम्ही, तर बघू शकता अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी उत्तीर्ण केले असल्यास असे उमेदवार अर्ज करू शकतात. अदर कॅटेगरीसाठी किती? 12वी पास पाहिजे आणि त्याला हे विषय पाहिजे त्याच्यापैकी एक. जर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता फक्त 10वी पास, फक्त या ठिकाणी 10वी पास वरती तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. विषयांची अट नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही माजी सैनिक असाल तरी देखील 10वी पास वरती फॉर्म भरू शकता. जर तुम्ही नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मरण पावलेले किंवा गंभीर व जखमी झालेले त्यांचे जर पाल्य असाल तर ते देखील तुम्ही इथं 10वी पास वरती फॉर्म भरू शकतात. परंतु त्याचे प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणे गरजेचे राहील. ठीक आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. नक्की तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. एक मिनिट. आता नेक्स्ट बघू शकता याच्यामध्ये आहे कशाची, तर ही पात्रता आहे तुमची शारीरिक पात्रता. शारीरिक पात्रता मी तुम्हाला सांगतो. बघू शकता उमेदवारांनी खालीलप्रमाणे उंची, छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे. काय दिलेले आहे? तर येथे पॉइंट दिलेला आहे. हा पुरुष उमेदवारांचा हा पॉइंट आहे, पुरुष उमेदवार, आणि इथे दिलेला आहे महिला उमेदवार. ठीक आहे. तर बघू शकता पुरुष उमेदवारांची उंची किती असायला पाहिजे. पोलीस भरतीला उंची किती लागते? तर 165 उंची लागते मुलांसाठी. आणि वनरक्षक भरतीमध्ये मुलांसाठी उंची किती लागते? तर तुम्ही बघू शकता 163 उंची असणे गरजेचे आहे मुलांसाठी. आता इथं जर विचार केला तर महिलांसाठी वनरक्षक मध्ये उंची पाहिजे 150 आणि पोलीस भरतीला किती पाहिजे असते? तर 155 मुलींना पाहिजे असते. येथे 150 असली तरी चालेल.
तर छाती तुमची 79 भरणे गरजेचे आहे. तिथून पुढे तुम्हाला 5 फुगवणे गरजेचे आहे. आणि तुमचे वजन हे या ठिकाणी वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये पुरुषांचे आणि महिलांचे देखील तसेच असणे गरजेचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा इथे पॉइंट आहे. जर तुम्ही एस-टी कॅटेगरीचे उमेदवार जर असाल, तर पुरुष उमेदवारांना उंची 152.5. आता बाकी अदर कॅटेगरीला 163 आहे. परंतु इथं एस-टी कॅटेगरीला सूट आहे. 152.5 असणे गरजेचे आहे. आणि महिलांसाठी इथं 150 आहे. जर एस-टी कॅटेगरीच्या जर महिला असतील तर 145, फक्त 145 उंची असणे गरजेचे आहे. छातीमध्ये कोणत्याही प्रकारची सूट नाही. 79 छाती भरणे गरजेचे आहे. तेथून पुढे 5 फुगवणे गरजेचे आहे. जे वजन आहे वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये तुमची वजन असणे गरजेचे आहे. याच्यामध्ये जर कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात. आता नेक्स्ट पॉइंट आहे, ऑनलाईन परीक्षा होते त्याचा अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, बघू शकता ऑनलाईन अर्जातील माहिती पत्रानुसार पात्र उमेदवारांची किती गुणांची 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल. एकूण 60 प्रश्न म्हणजे बघू शकता 120 प्रश्न नसून तुम्हाला 60च प्रश्न विचारले जातील. परंतु येथे एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे 60 आणि 60 120 गुण होतात. त्याच्यामुळे 60 प्रश्न असतील आणि 120 गुण असतील. तर मराठीमध्ये बघू शकता 15 प्रश्न 30 गुण मराठी व्याकरण. इंग्रजी व्याकरण आहे 15 प्रश्न 30 गुण. सामान्य ज्ञान जे आहे 15 प्रश्न 30 गुण. बुद्धिमत्ता चाचणी आहे जी 15 प्रश्न 30 गुण अशा प्रकारचे राहील. आता सर्वात महत्त्वाचे सामान्य ज्ञानमध्ये इतर कोणकोणते तर बघू शकता, हा स्तर जो लेवल राहील एकदम सोप्या लेवलची 10वी पासवरची या ठिकाणी परीक्षा 10वी लेवलची परीक्षा राहील. परीक्षेच्या दर्जा 10वी पातळीचा राहील हे लक्षात घ्यायचं आहे. सामान्य ज्ञानमध्ये विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वने, पर्यावरण, हवामान, जैवविविधता असे जे तांत्रिक प्रश्न आहेत त्याचा देखील समावेश राहील सामान्य ज्ञानमध्ये, यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये एक बदल होऊ शकतो का हे माझ्या अंदाजित आहे. जर हे ते माझ्या अंदाजित येथे या ठिकाणी हे 30 म्हणजे प्रत्येक इव्हेंटला 15-15 प्रश्न आहेत. माझ्या अंदाजीमध्ये याच्यामध्ये बदल होऊन प्रत्येक विषयाला 25 प्रश्न किंवा 30 प्रश्न विचारले जावात असा माझा वैयक्तिक मत आहे. आणि याचा मुद्दा देखील मी पुढे मांडणार आहे. कारण 15 प्रश्न आणि खूप जे तुक्के मारतात म्हणजे एकदम ठोके लागून जे काही वनरक्षक होतात आणि बरोबर उत्तर येते, त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंग येथे ठेवलेली नाही. निगेटिव्ह मार्किंग ठेवावी असे देखील मी एक परिपत्रक देणार आहे. आणि सोबतच प्रश्नांची लेवल वाढवावी, संख्या वाढवावी, 15 ऐवजी 25 किंवा 30 करावी हा देखील मुद्दा मांडणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग करावी हा देखील मुद्दा मांडणार आहे. म्हणजे जास्त करून या ठिकाणी पारदर्शकपणा येईल. आणि जे डायरेक्टली टोले मारतात, ठोके मारतात आणि तरी देखील काही उत्तरे बरोबर येतात, त्याच्यावरती आळा घातलेला बघायला भेटेल. याच्याबद्दल डाऊट असेल अभ्यासक्रमाबद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचा आजचा जो मुद्दा आहे आपला असणार आहे, वयोमर्यादेमध्ये वाढ भेटेल का. ठीक आहे, एक मिनिट एकच. ठीक आहे. तर वयोमर्यादा ठीक आहे काय आहे, तर मागास प्रवर्ग 18 ते इथे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा जो मागील वर्षीच्या जाहिरातीनुसार मी सांगतो आहे, इथे तुम्हाला बघू शकता 18 ते इथे 25च होतं. परंतु आधीच वयाची अट वाढवलेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही बघत आहात त्याचप्रमाणे वयाची अट राहू शकते. तर आधी या ठिकाणी बघू शकता हे अशा प्रकारची होती 30, इथे या ठिकाणी 27, इथं देखील 27. आता माझं पूर्ण म्हणणं तुम्ही जर ऐकून घ्या, इथं एक मिनिट 43, 43, 43. ठीक आहे. तर मागास प्रवर्ग आधी वयाची अट होती 2018-19 ला 25 होती. परंतु 2 वर्ष वाढवल्यामुळे ती 27 होती. आणि बाकीची 18 ते बघू शकता मागासवर्गीय अनाथ अधुग 25 वयाची अट होती आणि 2 वर्ष 30 होती आणि 2 वर्ष 32 केलेली होती. म्हणजेच या ठिकाणी वयाची वाढ या वर्षी देखील भेटेल. ज्याप्रमाणे या ठिकाणी पोलीस भरतीला वयाची अट भेटणार आहे, 100% वयाची अट भेटणार आहे पोलीस भरतीला, त्याचप्रमाणे वनरक्षक भरतीला देखील 2 वर्षाची सूट भेटलेली तुम्हाला बघायला भेटेल. याच्याबद्दल आता मी स्पष्ट सांगितलेले आहे. पोलीस भरतीला या ठिकाणी वयाची सूट भेटणार आहे आणि वनरक्षक भरतीला देखील 100% वयाची 2 वर्षे सूट भेटलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा.
तर सांगायचा मुद्दा एवढाच की जे मागासवर्गीय उमेदवार आहेत ते 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि जे बाकीचे उमेदवार आहेत ते 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. प्रकल्पग्रस्त 45 वर्षापर्यंत, भूकंपग्रस्त 45, अंशकालीन पदवीधर 55 वर्षापर्यंत आणि रोजंदारी मजूर 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. याच्यामध्ये डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता येथे सर्वात महत्त्वाचं गेम चेंजर आहे ते आपले ग्राउंड आहे, सर्वांनाच माहीत आहे. तर पुरुषांना या ठिकाणी पुरुष उमेदवार 5 किलोमीटर धावण्यासाठी 80 गुण असतात. 5 किलोमीटर धावण्यासाठी 80 गुण असतात. आता इथं पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर धावण्यासाठी किती आउट ऑफ टायमिंग असतो? 17 मिनिटे टायमिंग असतो आणि महिला उमेदवारांना इथे बघू शकता, महिला उमेदवार 3 किलोमीटर अंतर धावण्यासाठी 80 गुण. ठीक आहे. महिला उमेदवारांना 3 किलोमीटर धावण्यासाठी एकूण 12 मिनिटे वेळ असतो आणि पुरुषांना 5 किलोमीटर धावण्यासाठी 17 मिनिटे वेळ असतो. येथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी यावर्षी फक्त ग्राउंडला चांगले मार्क घेऊन किंवा लेखीला चांगले मार्क घेऊन जमणार नाही, तर एकदम चांगल्या लेवल दोन्ही इव्हेंटमध्ये लेखीमध्ये आणि मैदानी चाचणीमध्ये देखील चांगल्या प्रकारचे मार्क्स घ्यावे लागणार आहे. आउट ऑफ जर 17 मिनिटाचे जर अगोदर आले 80 पैकी 80 गुण तुम्हाला भेटतील आणि महिला 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जर आधी लवकर आले तर 80 पैकी 80 गुण भेटतील. जसं तुम्हाला पळण्यासाठी जास्त वेळ लागेल तसे तसे इथे गुण कमी झालेले बघायला भेटतील. इथे गुण कमी होतील तुमचे. ठीक आहे. इथे कमी भेटतील गुण. ठीक आहे. तर याच्याबद्दल जर कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आता दुसऱ्या चॅनलवरती मी एक जो व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगणार आहे की 2025 मध्ये येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला किती मार्क्स घ्यावे लागणार आहे. तर 175 प्लस मार्क्स तुम्हाला तिथे घ्यावे लागणार आहे. तर ते कशा प्रकारचे घ्यावे लागणार आहे हे देखील सांगणार. कारण आता 2023च्या भरतीमध्ये 166 वाले विद्यार्थी वेटिंगला आहेत आणि त्यांचं सिलेक्शन झालं नाही. तर मग याचं कारण मेन काय आहे हे देखील तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.